Mumbai Tuck brought to you by Cotton King. Soft, comfortable, air-washed fabric. Aerosoft by Cotton King. मराठीत अशी म्हण आहे की दुधाने तोंड पडल्यानंतर माणूस ताक पण फुंकून पितो. अशीच अवस्था आता भारतीय जनता पार्टीच्या सरकारची झाली आहे. कारण एनडब्ल्यूटी प्रकरणामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला, विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं आणि या सगळ्या प्रकरणानंतर महाराष्ट्र सरकारने एक नवं विधेयक आणण्याची तयारी सुरू केली. आणि हे विधेयक कशा संदर्भात आहे, तर महाराष्ट्रातले जे खाजगी कोचिंग क्लासेस आहे यांच्यावरती निर्बंध, नियमन आणि एक प्रकारे त्यांना कायद्याच्या कचाट्यात आणण्यासाठी काही महत्त्वाच्या तरतुदी या नव्या विधेयकामध्ये करण्यात आल्या आहे. महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने याबद्दलचा ड्राफ्ट सार्वजनिक केलेला आणि त्याच्याबद्दल सजेशन आणि ऑब्जेक्शन हे मागवण्यात आलेले आहेत. पण त्या विधेयकामध्ये नेमकं काय असणार आहे? महाराष्ट्र सरकार असं काय वेगळं करू पाहतंय, ज्यावेळेला काही महिन्यांपूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या गाईडलाईन्सनुसार देशातल्या 4 महत्त्वाच्या राज्यांनी अशा प्रकारचे कायदे केलेले आहेत आणि ज्या ड्राफ्टची आता चर्चा होते, हा महाराष्ट्राचा नवा येऊ घातलेला कायदा हा देशामध्ये सर्वात कडक असणार आहे खाजगी कोचिंग क्लासेससाठी. तर त्यामुळं या कायद्यामध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत, कुठल्या गोष्टी बदलणार आहेत, म्हणजे याला काही दिल्लीचा रेफरन्स आहे का, काही संदर्भ आहे का, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फडणवीस सरकार आगामी काळामध्ये खाजगी कोचिंग क्लासेसवरती कुठले कुठले निर्बंध लावणार आहेत आणि यामागे त्यांचा हेतू नेमका काय आहे. आता नीटचं हे सगळं प्रकरण झाल्यानंतर हे डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न आहेत का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहेत. नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आता महाराष्ट्र सरकारने काय केलंय, तर महाराष्ट्र खाजगी कोचिंग सेंटर्स नोंदणी आणि नियमन विधेयक 2026 हे आता आणण्याची तयारी सुरू केली आहे. आणि प्रामुख्याने या विधेयकाच्या माध्यमातून काय केलं जाणार आहे, तर कोचिंग सेंटर्सवरती नियंत्रण आणि त्यांचं नियमन याचा आता काय ड्राफ्ट समोर आलाय. सल्ले, आक्षेप आणि त्या प्रतिक्रिया सगळ्या मागवल्या जातात. पण या नव्या विधेयकामध्ये नेमकं काय असणार आहे हे आपण बघूया. त्याच्यामध्ये डमी स्कूल मॉडेल आणि इंडिग्रेटेड कोर्सेसवरती बंदी घातली जाईल. आता तुम्हाला माहिती आहे, डमी स्कूल मॉडेल म्हणजे एखादा विद्यार्थी एखाद्या शाळेमध्ये ॲडमिशन्स घेतो आणि त्याच्या शिकवणी या खाजगी क्लासेसमध्ये असतात. म्हणजे त्याचं सरकारी शाळेमध्ये ॲडमिशन फक्त त्याचं एक प्रकारे कायदेशीर बाबींसाठी असतं, त्याला पास तिथून करण्यात येतं, पण त्याची सगळ्या शिकवणीचे जे मार्ग असतात ते खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये असतात. त्याच्यामुळं त्याच्यावरती बंदी असणार आहे. जर हे विधेयक विधानसभेत गेलं आणि त्याच्यानंतर ते जर पास झालं तर डमी स्कूल मॉडेलवरती पूर्णतः बंदी घातली जाईल. इंडिग्रेटेड कोर्सेस जे आहेत खाजगी कोचिंग क्लासेसचे त्याच्यावरती सुद्धा बंदी आणण्यात येणार आहे. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की जे MPSCचे क्लासेस असतील, UPSCचे असतील किंवा नीटचे असतील किंवा JEEचे असतील, या खाजगी कोचिंग क्लासेसच्या ज्या संस्था आहेत त्या 3 वर्षांच्या किंवा 5 वर्षांच्या इंटिग्रेटेड कोर्सेस चालवतात आणि त्याची फीस सुद्धा मोठ्या प्रमाणात आकारली जाते. हे कोर्सेस सुद्धा सरकारने आता बंद करायची तरतूद ही नव्या विधेयकामध्ये करण्यात आलेली आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की बेसमेंटमध्ये चालणाऱ्या कोचिंग क्लासेसवरती बंदी. आता जे खाजगी कोचिंग क्लासेस म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये हातावर मोजण्या इतके असे कोचिंग क्लासेस आहेत ज्यांची 7-7, 8-8 ताळे माळ्यांच्या एक प्रकारे त्यांच्या इमारती आहे आणि त्याच्या खाली सुद्धा बेसमेंटमध्ये विद्यार्थ्यांना शिकवलं जातं आणि रात्री उशिरापर्यंत सुद्धा कोचिंग क्लासेस चालतात. पण दिल्लीमध्ये काही महिन्यांपूर्वी बेसमेंटमध्ये पाणी शिरलेलं होतं आणि त्यावेळेला त्या शिकवणीमध्ये क्लासेस सुरू होते आणि पाणी साचल्यामुळं बेसमेंटमध्ये विद्यार्थ्यांचा एक प्रकारे पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालेला होता. म्हणून सुद्धा सरकारने हा मुद्दा लक्षात घेतला का, आणि ज्यावेळेला नवीन विधेयक आणलं जात आहे त्या विधेयकामध्ये याची तरतूद करण्यात आली आहे की महाराष्ट्रामध्ये कुठलेही खाजगी कोचिंग क्लासेस हे बेसमेंटमध्ये म्हणजे इमारतीच्या खालच्या माळ्यावरती म्हणजे जमिनीच्या खाली चालवलं जाणार नाही, त्याला पूर्णतः बंदी असेल. तिसरा महत्त्वाचा मुद्दा काय आहे, दखलपात्र गुन्हा आहे अशा व्यक्तींच्या नेमणुकीस संपूर्णतः मनाई. म्हणजे ज्या व्यक्तीवरती दखलपात्र गुन्हा दाखल झालेला आहे अशा व्यक्तीला खाजगी कोचिंग क्लासेसच्या सगळ्या त्या कर्मचाऱ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये किंवा सगळी जी त्यांची बॉडी असेल त्या बॉडीमध्ये घेण्यात येणार नाही किंवा त्यांना नोकरी तिथे दिली जाऊ शकत नाही. हा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे. आणि चौथा मुद्दा, कुठल्याही खाजगी कोचिंग क्लासेसला त्यांच्या 1 महिन्याचं CCTV फुटेज हे पूर्णतः जतन करून ठेवावं लागेल. यापूर्वी अनेक प्रकारच्या केसेस अशा घडलेल्या आहेत की जिथे म्हणजे उदाहरणार्थ खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये एखादी घटना घडली आणि त्याचं CCTV फुटेज तपास यंत्रणांना वेळेवर मिळालं नाही, कारण त्याच्या मागे अनेक दावे करण्यात आले की ती लाईट नव्हती किंवा कोचिंग क्लासेसचे CCTV तिथे बंद ठेवण्यात आले होते. पण आता जे विधेयक येऊ घातलेलं आहे त्याच्यामध्ये स्वतंत्ररित्या तरतूद आहे की तुम्हाला दर महिन्याचं म्हणजे एकेका महिन्याचं CCTV फुटेज हे जतन करून ठेवावं लागेल, ते स्टोअर करून ठेवावं लागणार आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा, अग्निशमन व इमारत सुरक्षा प्रमाणपत्र हे सोबत बाळगावे लागतील. म्हणजे ज्या इमारतीमध्ये खाजगी कोचिंग क्लासेस सुरू आहेत त्या इमारतीची सुरक्षा प्रमाणपत्र व अग्निशमन ड्रिल म्हणजे आपण ज्याला म्हणतो
ती सतत घेतली जात असते, त्या ड्रिलचे सुद्धा कागदपत्र हे खाजगी कोचिंग क्लासेसला बाळगावे लागतील. आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम, मी आता जेवढे तुम्हाला नियम सांगतोय की ज्या तरतुदी नवीन विधेयकामध्ये करण्यात आलेल्या आहेत, या तरतुदी 25 पेक्षा जास्त विद्यार्थी असलेल्या कोचिंग सेंटरला हे सगळे नियम आणि तरतुदी या लागू असणार आहेत. म्हणजे ज्या कोचिंग क्लासेसमध्ये 25 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत ह्यांना हे नियम लागू असतील. 25 पेक्षा खाली जर विद्यार्थी असतील तर तुम्हाला हे तरतुदी लागू होणार नाहीत. पुढचा महत्त्वाचा मुद्दा, कोचिंग सेंटरला नोंदणी, नियमन, सुरक्षा आणि निकषांचं तंतोतंत पालन करणं हे अनिवार्य असणार आहे. म्हणजे नवीन विधेयकामध्ये, मसुद्यामध्ये किंवा आता जे कायदा बनू शकतो, सरकारने जशी तयारी सुरू केली आहे, या कायद्यानुसार सरकारला म्हणजे खाजगी कोचिंग सेंटर्सला नोंदणी, नियमन, सुरक्षा व सुरक्षा निकषांचं पालन करावं लागणार आहे. शुल्काच्या बाबतीत सुद्धा काही नियम सरकारने याच्यामध्ये घालून दिलेले, ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. पण जी नोंदणी करण्यात येणार आहे खाजगी कोचिंग क्लासेसची, या म्हणजे खाजगी कोचिंग क्लासेसला सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवरती जाऊन त्यांची नोंदणी करावी लागेल. त्यांच्या क्लासेसच्या संदर्भातले सगळे डिटेल्स त्यांना सरकारला द्यावे लागतील. आणि ही नोंदणी 3 वर्षांसाठी वैध असणार आहे. आणि त्यानंतर 3 वर्षानंतर त्यांना पुन्हा एकदा नोंदणी करावी लागेल अपडेटेड डिटेल्स सोबत. विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी साप्ताहिक सुट्टी अनिवार्य असणार आहे. म्हणजे परीक्षा जवळ आली आहे, अभ्यासक्रमाचा आणि शिकवण्याचा ताण जास्त आहे, म्हणून तुम्ही 7-8 दिवस सलग शिकू शकणार नाही किंवा विद्यार्थ्यांना तसं शिकवणी दिल्या जाणार नाही आहेत. कारण सगळ्यांना म्हणजे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना साप्ताहिक सुट्टी ही देणं अनिवार्य असल्याचं सुद्धा या ड्राफ्टमध्ये नमूद करण्यात आलं. पुढचा महत्त्वाचा मुद्दा काय आहे, साप्ताहिक सुट्टीनंतर दुसऱ्या दिवशी परीक्षा घेण्यास मनाई करण्यात आली आहे. म्हणजे उदाहरणार्थ शनिवार रविवार जर सुट्टी असेल तर सोमवारी चाचणी घेता येणार नाहीये, असं या विधेयकामध्ये नमूद करण्यात आलं आहे. एका दिवसाला 5 तासांपर्यंत शिकवण्याची मर्यादा, हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण एखाद्या कोचिंग क्लासेसमध्ये जर जास्त विद्यार्थी आले किंवा विकेंड असेल त्यावेळेला अनेक विद्यार्थी कोचिंग क्लासेसमध्ये जमा होतात. अर्थातच गर्दी नेहमीच असते, पण एका दिवसामध्ये एका कोचिंग सेंटरमध्ये 5 तासांपेक्षा अधिक शिकवता येणार नाही, अशी अटच या नव्या विधेयकामध्ये घालण्यात आलेली आहे. आणि ज्या शुल्काचा मुद्दा मी बोलत होतो त्याच्यामध्ये कोचिंग सेंटर नियमापेक्षा अधिक शुल्क आकारू शकत नाही. म्हणजे ज्यावेळेला ऍडमिशन व्हायला लागतात त्यावेळेला जास्त मुलं जर यायला लागली तर अशा वेळेला कोचिंग सेंटर्स अचानकपणे त्यांच्या फीसमध्ये वाढ करतात. त्यामुळं याची खबरदारी सरकारने घेतलेली आहे की कुठलंही कोचिंग सेंटर, खाजगी कोचिंग सेंटर नियमापेक्षा अधिक शुल्क आकारणार नाही. अभ्यासक्रम सुरू असताना त्यामध्ये वाढ सुद्धा करणार नाही. म्हणजे तुम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर अचानक जर सरकारने अचानक खाजगी सेंटर्सने जर वेगवेगळी कारणं देऊन त्यांच्या शुल्कामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न केला तर तो सुद्धा मान्य केला जाणार नाही, असं सुद्धा या नव्या विधेयकामध्ये असणार आहे. पण आता या कायद्याचं जर उल्लंघन झालं, म्हणजे या विधेयकाचं ज्यावेळेला कायद्यात रूपांतर होईल आणि जर या नियमांचं उल्लंघन झालं तर त्या खाजगी कोचिंग सेंटरला 50 लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद याच्यामध्ये असणार आहे. अर्थात त्याच्या ज्या अटी आहेत किंवा वारंवार उल्लंघन केलं तर मग किती दंड, एकदा उल्लंघन केलं तर किती दंड, अशा वेगळ्या स्वरूपात त्याला एक प्रकारे त्याचं विभाजन करण्यात आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, लैंगिक छळाच्या तक्रारीवरती 24 तासांच्या आत कारवाई करणं हे खाजगी कोचिंग सेंटरला बंधनकारक करण्यात आलेलं आहे. म्हणजे आता अशी उदाहरणं आहेत की अनेक कोचिंग क्लासेसमध्ये 5,000 विद्यार्थी असतील, 10,000 विद्यार्थी असतील, तर अशा वेळेला तिथे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा सुद्धा सरकारने एक प्रकारे लक्षात या ड्राफ्टमध्ये घेतलेला दिसतोय. कारण पोक्सोच्या अंतर्गत जर तक्रार आली तर त्या कोचिंग सेंटरला म्हणजेच पोलिसांकडे जाऊन किंवा त्यांच्या स्वतंत्र पातळीवरती सुद्धा, म्हणजे अर्थातच पोलिसांचा त्यांना सहकार्य घ्यावं लागेल. अशा वेळेला 24 तासांच्या आत कारवाई करणं बंधनकारक आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे, नोंदणीशिवाय केंद्र चालवणे, दिशाभूल करणारी जाहिरात करणे आणि अल्पवयीन मुलाची नोंदणी करणे यासारख्या गंभीर उल्लंघनासाठी 10 ते 50 लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. तसेच संबंधित केंद्र निलंबित किंवा बंद केले जाऊ शकते आणि त्याची नोंदणी सुद्धा रद्द केली जाऊ शकते. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे तुम्ही अल्पवयीन मुलाची नोंदणी करू शकत नाही आणि त्याला नोंदणी करून तुम्ही त्याला शिकू शकत नाही. कारण सरकारी पातळीवरती सुद्धा 5-6 म्हणजे लहान मुलांना ऍडमिशन किती वर्षांपासून द्यायचं याच्याबद्दल सुद्धा मतांतर असतात. कुणी म्हणतं 5 वर्षांचं असलं की त्याला पहिलीत घ्यायला पाहिजे, कुणी म्हणतं की नाही त्याला 6 वर्ष पूर्ण होऊ द्यायला पाहिजे. अर्थात आता नियम 6 वर्षांचा आहे, पण हाच मुद्दा इथे सुद्धा सरकारने विचारात घेतलेला आहे. कारण अल्पवयीन मुलांना खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये तिथे नोंदणी करता येणार नाही. आता जो महत्त्वाचा मुद्दा मी स्टार्टिंगला मांडला होता की जर हे विधेयक कायद्यात रूपांतर झालं, विधानसभेमध्ये आले, त्याला पास झालं आणि राज्यपालांनी जरा त्याला संमती दिली आणि ते राष्ट्रपतींकडे जर गेलं तर देशातला हे सगळ्यात कठोर विधेयक किंवा कठोर कायदा हा ठरू शकतो. कारण केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने 2024 मध्ये काही गाईडलाईन जारी केलेल्या होत्या आणि त्या गाईडलाईनच्या आधारावरती राजस्थान, झारखंड, आसाम आणि हरियाणा
या 4 राज्यांनी असेच कायदे केलेले होते. पण या कायद्यांच्या ज्या तरतुदी आहे म्हणजे महाराष्ट्राच्या या नव्या विधेयकापेक्षा काही आपण म्हणूयात की सौम्य त्याच्यामध्ये तरतुदी आहेत आणि महाराष्ट्राच्या या नव्या विधेयकामध्ये अत्यंत कठोर नियम किंवा नियमावली याच्यामध्ये मांडण्यात आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इतर राज्यांच्या तुलनेत या महाराष्ट्राचा नवा जो विधेयक येऊ घातलेला आहे त्याच्यामध्ये जसे की कोचिंग सेंटरची व्याप्ती, शिक्षकांची पात्रता, दंड आणि अंमलबजावणीचे अधिकार ही अत्यंत कठोर आणि व्यापक आहे. आणि ज्या इतर 4 राज्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या गाईडलाईन्सनुसार कायदे बनवलेले आहेत त्यांनी फक्त नियम आणि मार्गदर्शक तत्व ही त्याच्यामध्ये लागू केलेली, म्हणजे एक प्रकारे त्यांचं अनुकरण त्या गाईडलाईन्सचं त्या 4 राज्यांनी केलेलं आहे. पण शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने याच्याबद्दलचा मसुदा विधेयक प्रसिद्ध केलेला आहे आणि 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत ऑब्जेक्शन्स आणि एक प्रकारे म्हणजे सूचना हरकती याच्यामध्ये मागवण्यात आलेल्या आहे. आता अर्थातच हा सुद्धा मुद्दा आहे की ज्यावेळेला नीट पेपर फुटला आणि त्याच्यानंतर आरोपींच्या मुसका आवळण्यात आल्या, केंद्रीय तपास यंत्रणांनी जे सगळ्या तपासाच्या धाडी टाकल्या त्याच्यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर होता. कारण पुणे, अहिल्यानगर, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांनी धाड टाकली आणि तिथून आरोपींना अटक केल्या. त्याच्यामध्ये PV कुलकर्णी आरोपी होता, पुण्यातल्या एक प्राध्यापिका होत्या आणि अनेक जे अन्य आरोपी आहेत. म्हणून सुद्धा नीट पेपर फुटीचं महाराष्ट्र केंद्र आहे का असा सुद्धा प्रश्न याच्यामध्ये उपस्थित झाला होता. म्हणून सुद्धा सरकारच्या या नव्या विधेयकाला आणखी महत्त्व प्राप्त होत आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकारांबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा मुंबई तक.